आणि आता बातमी आहे मुंबई हायकोर्टानं निवडणूक आयोगाला बजावलेल्या नोटिसीची। विधानसभा मतदानाच्या दिवशी संध्याकाळी 6 वाजल्यानंतर मतदानात वाढ झाली होती असा दावा करत याचिका करण्यात आली होती आणि त्यावरून आता हायकोर्टानं ही नोटीस बजावली आहे। संध्याकाळी 6 नंतरच्या राज्यभरातल्या मतदानाचे व्हिडिओ द्यावेत असे आदेश निवडणूक आयोगानं दिलेले आहेत। निवडणूक आयोगाला हायकोर्टानं दिलेले आहेत। विशेष म्हणजे या सुनावणी दरम्यान प्रकाश आंबेडकर यांनी युक्तिवाद केला आहे। 6 नंतर झालेलं मतदान जे आहे त्या संदर्भातला असणारा जो स्लिपचा रेकॉर्ड आहे तो रेकॉर्ड चीफ इलेक्शन कमिशनच्या ऑफिसमधनं जे रिप्लाय मिळालेला आहे तो आमच्याकडे नाही आहे। हा एक इश्यू आहे। आणि दुसरा इश्यू असा आहे की रिझल्ट्स इलेक्शनचे डिक्लेअर करताना पोल वोट्स आणि काउंटर वोट्स यांची जुळवणी झाली पाहिजे। यांची जुळवणी झाली नसेल तर मग रिटर्निंग ऑफिसर जे आहेत ते रिटर्निंग ऑफिसरनी तो सगळा दस्तऐवज इलेक्शन कमिशनकडे पाठवला पाहिजे आणि इलेक्शन कमिशन जे डायरेक्शन देईल त्या डायरेक्शनप्रमाणे त्यांनी तो निकाल दिला पाहिजे। आम्ही कोर्टाला सरस तिथे हे म्हणालेलो आहोत की आरओनी म्हणजे रिटर्निंग ऑफिसरनी जिथे जिथे पोल वोट्स आणि काउंटेड वोट्स जुळत नाही आहे ते सगळे मॅटर्स इलेक्शन कमिशनला पाठवलेत का, पाठवणं हे कंपल्सरी आहे का याचं एक्झामिन करावं आणि पाठवले नसतील जिथे जिथे पोल वोट्स आणि काउंटेड वोट्स डिफरन्स आहे तर तिथल्या मतदाराच्या संदर्भातलं किंवा निवडणुकीच्या निकालाच्या संदर्भातलं कोर्टाने योग्य निर्णय घ्यावा असं आम्ही कोर्टापुढे मांडले। कोर्टाने नोटीस इश्यू केलेली आहे। 2 आठवड्याची मुदत दिलेली आहे। 2 आठवड्यानंतर पुन्हा हे बोर्डावरती येईल अशी परिस्थिती आहे।